एक कॉल आलता मला की म्हणे की माझ्या मित्रांनी बोलवलं म्हणून. काय झालं? ऐकायला नाही आलं का? नाही. मला एक कॉल आलता एका मुलाचा, म्हणे की तिथे जा म्हणे, तुम्हाला तिथे एक जण भेटेल म्हणे. हा सकाळी का? हा ते आहे का तुम्ही? हा. या मग. तुम्ही ते आहे का? हा मी तेच. या इकडे. कुठं? इकडे बोलू. ते घर आहे माझं. हो का? हा. तो गणपती बोलला का तुम्हाला? हा. अच्छा. तो माझा मित्र मित्र आहे का? तो संट्या आणि मी संट्या. हो का? बायको नाही ना. लग्न नाही झालं का अजून? असं वाटत लग्न नाही. झालं असतं तर कशाला त्याला फोन पण केला असं वाटत नाही तुमच्याकडे पाहून. माझ्याकडे पाहून आता काय जा जा. कधी कधी ना मला पण असं वाटतं का स्वतःच्या तोंडाकडे पाहून मला सुद्धा किळस येत कधी. बसू? तुम्ही काय म्हणणार नाही बसा म्हणून? बसा ना. मग काय म्हणता बोलवलं तर? काही नाही हो. काय सांगावं तुम्हाला. मी काल फोन लावला हा. आणि त्याला म्हणलं काहीतरी कर. या नाही तर या जीवाचा या देहाचा असाच निरुपयोग होईल. हो का? हा. याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे. मग हे रस्ता धरला का? हा मग मी म्हणलं एखादी असल तर माझ्याकडे पाठवून दे. पण माझं लग्न होईल ना. त्याला काही होत नाही. चालतं. आता या बा समजा एखादी वेळेस आपल्या घरात स्वयंपाक नसेल होईल हा तर आपण शिळे गुटके खातोच ना. आता कुटके माझं बी नवरा आहे ना. आणि त्याला माहित पडलं मग पडू द्या ना माहिती. मग माझ्यासोबत लग्न करसान? बरं समजा हा. काय लग्न करसान माझ्या नवऱ्या माहित झालं तर? तुमच्या संग लग्न करून मी काय करू? मग झक मारे बोलू काही तुम्हाला काय करू? अहो तसं नाही. आपलं प्रेम संबंध होती. हो प्रेम संबंध. हा त्याच्यामुळे मी त्याला म्हणलं एखादी लेडीज पाठव माझ्याकडे. त्यांनी तुम्हाला पाठवलं. काय आहे तुम्ही पण ठीक आहे जाऊ दे. मग तुम्हाला काय अप्सरा पाहिजे होती का? नाही आता भेटत होती भेटली ना. हा ते पण हरिपूरला आलं गाडो आणि नाचू नाचू मेल आहे की नाही. म्हणजे मी गाड आहे का? नाही हरिपूरचं सांगतोय अजून काय नाही. म्हणजे तुमचे मिस्टर काय करते का? हा काय करते? जॉब करता कंपनी. रात्रीचा? नाही डे. दिवसा बिन रात्री बी? हा. तुम्हाला काहीच प्रॉब्लेम देते नाही का? नाही तुम्हाला त्रास नाही होत का टाइम त्यांचा? नाही टाइम देतात ना मला. टाइम देतात? हा टाइम देऊन जातात. हा का? हो. बरं आहे बरं आहे. तेवढं तरी बरं आहे का तुम्हाला टाइम मिळतो. हा मग ते नाही देते का? देतात मग. देते का? मग बरं. मग कधीपासून? काय? त्यांनी सांगितलं असेल ना कोण? गणपती. गणप्या फक्त म्हणे की जाऊन भेट तिथं. कोणाला? तुम्हाला गणप्याने काय सांगितलं नाही? याच्या पुढचं नाही सांगितलं. काय नाही सांगितलं मला गणप्याने. नाही मग मी सांगू का? हा. सुरुवात करावं लागत. हा मग करू का सुरुवात? हा. कशाची? बोलायला. हा. तुमच्या पायाचं सौंदर्य इतकं आहे का चंद्र पण लाजवेल. एवढी सुंदर आहे तर? नाही काळा आहे पाय म्हणून बोललो. आता काळा काळ म्हणलं मी उठून जाईल आता. तुम्ही एवढी गोरी नाहीये. अहो काळा जे राहत ना हा. त्याच्यामध्येच हिरा पनपतो. तो जो हिरा आहे हा. त्यात तुम्ही हा मी तर आहेच. आला का लक्षात? तुम्ही म्हणलं म्हणून नाही, मी अशी पण आहे हिरच. आता समजा पाय तुमचे जरी काळे समजा ते काळे म्हणजे तुम्ही ते याच्यावानी कोळशावानी. आणि तुम्ही? माझं सांगतो थोड्या वेळ. हा हे कोळशावानी पण त्याच्यामध्ये सफेद कपडे हे हिरावानी. हो मग. हा मग मग तुम्ही कोण? हिरा. कोळसा का हिरा? हिरा. असं. तुमचे केस उडून गेले काय? उडाले नाही. हा? ते मी दान वाढतच नाही तर. दान केली देवीला. मला वाटतं वाढतच नाही तर काय? नाही वाढत आहे ना. वाढत. हो वाढायचे कट्टीनेल जायचं. तुम्ही लय दुःखी रोगी दिसा लागले हो. खूप दुःखी मी. माझ्या आयुष्यात पोरीच नाही. पोरी येत्या मला लुटी त्या आणि निघून जात्या. लुटी त्या? लोटी त्या नाही हा? लुटी त्या.
आतापर्यंत किती जणी लुटलं? तरी 15 जणींनी लुटलं मला. काहीच करून लुट असं लग्नच करून घ्यायचं ना, कशाला लुटायचं एवढं? मी लग्न करायसाठीच त्यांना हे करीत राहतो, पण ते त्यांचा फायदा करून घेत्या आणि निघून जाते आणि निघून जाते. बरं आहे मग दूध बसतो मी. धुतच बसायचं, असं धुत बसायचं. मग अजून द्या ना मग पप्पी. हा इथं कुठं पप्पी? नाही कोणी? पप्पी कुत्र्याचं नाव आहे आमच्या. हा तुमच्या काय काय एखादी कुत्री आहे ना त्याच्यासाठी लग्नाला? लग्नाला अजून लहान आहे, पण केवढी लहान? लय लहान आहे. मग आमचा पप्पी थोडा मोठा आहे, तो बी बारकाची. त्याचं एवढंच कान. आमची लहान आहे ना, लहान आहे अजून. हा त्याचं केवढं आहे? लहान आहे. कान केवढे? एवढीच येतं. याची बी एवढीच? नाही ती मोठे, हे एवढीच येत अजून. तर तिला थोडस मोठं हो द्या. तुम्ही पाहिले का हा आमच्या पप्पीचे? पाहिले नाही, तुमचे नाही पाहिले, आमचे पाहिले ना. माय नाही, पप्पीचे. हा तुमच्या पप्पीचे एवढीच आहे. हो का? हा एवढीच. आमची पप्पीचे लहान आहे. हा ना. मग तुम्ही हे विचारासाठी मला बोलवलं इथं? नाही हा सहज विषय निघाला तर म्हणून सांगू राहिले. त्याचं बी करायचं ना लग्न. तुम्ही आता मेन पॉइंट वर येता का? अहो तुम्ही लग्नाचं बोलले मॅडम. ऊन लागलं मला. धरा ना मग. काय? या अंगावर असं धरा ना. ऊन लागत आहे ना तुम्हाला? नाही असं राहू द्या, अंगावर राहू द्या असंच. मी एरी पण काळीच आहे, जाऊन द्या. ते करे असं आहे बघ, खरं आहे असं. लय आनंद होतो मला काळ्या बाया पाहिल्या. तुम्हाला ते धोका नाही देते, कारण त्याच काळ्या राहत्या ना. हा म्हणजे त्यांचं मन काळ नसतं असं. मन काळ्या नाही, अच्छा. मन गोर राहतं. काळ्या बायाचं मन गोर राहतं आणि गोऱ्या बायाचं मन काळ राहतं. नाही, थोडं सावळं राहतं. तुमचं मन कसं आहे मग? माझं मी कसं आहे, गोरा का काळे? नाही तुम्ही ना लय गोरे बी ना लय काळे बी ना, मीडियम. मग माझं मनही मीडियम आहे. मीडियम मीडियम म्हणजे मधलं, म्हणजे मध्यंतर, म्हणजे मधी चालणार. अच्छा. हे केरसुनी. हा हा नाही, पायल. पायल सोनी नाही ना, माझं नाव पायल आहे. केरसुनी नाही, ते केरसुनी म्हणजे आमच्याकडे झाडूला केरसुनी म्हणते. नाही म्हटलं माझं नाव काय? नाव नाही. तुम्ही नाव विचारलंच नाही माझं. काय नाव? पायल. अरे वा, मला माहिती. माहितीये? मागाशी नाही का सांगितलं आले बरोबर मी पायल. तुमचं नाव काय? पायल. तुमचं नाव काय? माझं काय ठेवायचं ते ठेवून घ्या. पप्पी ठेवू का? पप्पी ठेवू का? नको, तो लय उडतो. मग काय ठेवू? हवेतले जातो असं. मग अंड्या ठेवू का? अंड्या? हा नाही नको. हा ते कसं वाटतं अंड्या? मग अंड्या हा नाही नको. मग काय गोट्या? गोट्यान अंड्या एकच. गोट्यान अंड्या एक ठिकाणी कसं काय राहतील? नाव सांगते मी तुम्हाला, कोणतं आवडते? हा नाव. कोणतं आवडलं मग? नाव गोट्या नको ना अंड्या नको. मग काय पप्प्या? नाही पप्पी तर अजिबातच नको. काय सांगावा, लय पप्पीचे हाल. हाल? एका कुत्री भेटा ना त्याला, सारखं हिंडत गावागावात. तुमच्यानेच हाल येतं काय त्याचे? त्याच्यापेक्षा जास्त आले माही. पप्पीला तरी एखादी कुत्रडी गावती, मला तर एकही तुझ्यासारखी गावात नाही कुत्रा. मग हे असं बोलल्यावर ना, असं मग धावतच नाही. असं बोलल्यावर तुमचे कान जणू सूर्याचं तेज, अजून तुमचे डोळे जशी शनीची नजर, हो तुमचे नाक माझं नाक जुजुक ते काय काय प्रत्येक ठिकाणी खूप शित नाही का ती नाक. माझं नाक तसं नाही, माझं नाक लय चांगलं आहे, पोपटवाणी. हा पोपटवाणी. हा मग तुमचे होठ, तुमचा गा, तुमचं नाही पुढचं नका बोलू, बस इथपर्यंत पण ठीक आहे, इथपर्यंत ठीक, गळ्यापर्यंत. हा नाही, मी खाली ते मंगळसूत्र त्याच्याबद्दल बोलणार होतो. हा का? गळ्यात मंगळसूत्र वाला बिले मस्त आहे, मस्त आहे. लय मस्त आहे. हा का? चांगलं आहे का? लय चांगलं आहे. कधीपासून मग काय लग्न कधीपासून झालं?
2 वर्ष झाले कम्प्लीट. हा. मग काही त्रास? नाही त्रास नाही काही, नवीन नवीन झालं पण आता नाही होत. हा का? नवीन नवीन झालं होतं? हा ते सगळ्यांनाच होतं. कसलं पण? हे संसाराचाच. हा, सकाळी उठायचं लवकर, डब्बा करायचा, हेच. डब्याला जायचे असेल ना? नाही आमच्या घरी टॉयलेट आहे ना. नाही डबा नेऊन द्यायला. नाही ते घेऊन जात होते कंपनीत. डबा नेऊन द्यायचं म्हणतोय मी. नाही ते घेऊन जात होते सकाळी हा. लवकर करायचे ना काय डब्बा. हा, कोणते? मी. हा, तुम्ही करायचं. आमचं उरकलं का सकाळी सकाळी लगेच डब्बा, मग आंघोळ गिंघोळ करून. काय उरकल्यावर? काम. हा, काम उरकल्यावर. हा मग सकाळी सकाळी काय काम करायचे असते? लय काम राहतात काय सांगू. सकाळी हा तरी साधारण किती वाजायला काय काम? 5 वाजायला. 5 वाजेपासून करता तुम्ही काम? हा वा वा. मानलं तर काम 5 वाजेच्या कामाला बायकोच नाही. एकटेच करायचं ना मग. नाही एकटाच लाटीतो. 2 हात आहे ना, एकटेच करायचं. एकटाच लाटीतो, एकटाच भाजीतो, एकटाच खातो, एकटाच घालितो तोंडामध्ये. बरं ठीक आहे, तुम्ही कासाठी बोलत ते सांगा मला, मला जायचं घरी. सांगू का? तेच ना, काय तेच? बायकोचं काम. बायको पाहू का तुम्हाला? नाही. जी बायको काम करील ना माझी भविष्यामध्ये जर झालीच तर. आता काय 50 तर चालूच आहे. किती? 50 वय बा. मग काय राहिलं आता, बायको काले करायची असं 50 हे बी घालायचं. काय घालायचं? वय. होय. या बा, माणूस किती मोठा झाला तरी मन मात्र मोठं होत नाही. त्याला ध्यान येतं सारखं सारखं ना. त्याला ध्यान येतं. मग पोरगी शोधू काय एखादी लग्नासाठी? ते कधी कधी मेल्यावर सुद्धा उठत. हा माणूस उठून बसत. मला नाही वाटत असं. काही माणसं तुमच्यासारखेच उठून बसत असते. आणि तुमच्यासारखे बुध बनून येतात. काय ना, इतका अनुभव नाही ना. राक्षसी तुम्ही राक्षसी. नाही हो, काही बी नका म्हणू. बरं मी काय म्हणतोय, आता समजा तुम्हाला किती पगार द्यावा लागेल? म्हणजे कारण मला रोजच लागत. काय लागत? तुम्हाला सांगितलं नाही का? सांगितलं नाही काही. अहो, बायकोचं काम बायको नसल्यावर माणसाकडे काय काम राहणार आहे? तुम्हाला तर चांगलं माहिती आहे ना. भाजी भाकरी धुणं हे ते. नाही हो, त्याच्या व्यतिरिक्त एक काम राहतं. ते नाही करू शकत मी. नाही, करावं लागेल तुम्हाला. नाही, मला नवरा आहे ना ते करायला. ते मी नाही करणार. मग कोण करेल? तुम्ही स्वतः करावं लागेल. मग असं काही काम आहे स्वतः करेल? तुम्ही करा, ते करावंच लागेल. कारण ते बाथरूम मध्ये काम होईल, मला माहिती. तुम्ही कराल. टॉयलेट धुवायचंय का? हा. मग काय पगार देता? टॉयलेट जायला नाही, पगार एकच राहील तुम्हाला. या बघा, हे करावं लागेल, ते करावं लागेल, ते बी करावं लागेल. 6,000 रुपये महिना द्या. ते करायचं. ते काय टॉयलेट धुवायचा? नाही. मग ते काय मला नीट सांगा ना. भांडे तुंडे धुवायचा, भांडे धुवायचा, स्वयंपाक करायचं, फरशी धुवायचं, कपडे धुवायचे, टॉयलेट धुवायचं. अजून काय? नंतर झोपायचं. झोपायचं? मी घरी जाईल झोपायला. नाही, हा मला झोपायचं. हा तुम्ही झोपा ना. आणि मला झोपी घालून तुम्ही घरी निघून. झोपी घालू म्हणजे ते लहान बाळ आहे का झोपी घालू? नाही, मी झोपल्यावर. ठीक आहे. मी जर झोपलो तर मग तुमच्याकडे चावी घेऊन बाहेरून कुलूप लावून घेऊन जायचे सकाळी सकाळी उठवायला. मग बाहेर जायचं आहे मग हागाय मुतायला. मग तुम्ही बाहेर जायचं, आमचं बाथरूम घरामध्ये. अरे हो. मग किती महिना देता? मी 6,000 सांगितले. 6,000 कमी आहे ना? एवढं कामात नाही प्रॉब्लेम. 6,000 मग 10 द्या. अजून 2 मिनिटं थांबलो तर अजून वाढेल ना? नाही 10 फिक्स आहे. हा बरं, ठीक आहे, दिला. ठीक आहे ना. मग कवापासून लागायचं? आतापासून लगेच चाला आणि लगेच आपण ऊसात जाऊ. ऊसात काय काम आहे? निदान अच्छा, हे बी नाही का आता? ऊसाचं बी नाही? ऊसाचं पण, ऊसात, मकात, घासात सगळं करायचं. 10,000 नाही परवडणार. खबर ते घरातच काम म्हणजे 10,000 होते ना. ऊस घास कापायचा, ऊसात निंदायचं आणि मकात ते कंस तोडायची. हे नाही परवडणार मला. मग 5,000 जास्त द्या.
चालेल चला देतो. घ्या उरकून मग. पण सगळं जमल ना. हा मला जमतं सगळं. ऊसामध्येच 2 कामं राहते. एक कोण? निंदायचं हं. आणि दुसरं आपलं आपला ऊस तोडायचं. हा चालेल. चालेल.